पुण्यातील काही शीख बांधवांच्या मदतीमुळे 32 काश्मीरी मुली त्यांच्या घरी सुखरूप परतल्यात। नोकरीसाठी मुलाखत देण्यासाठी काश्मीरमधून 32 मुली या पुण्यात आल्या होत्या। याच दरम्यान जम्मू काश्मीरचं कलम 370 रद्द करण्यात आलं। त्यामुळे या मुलींना पुण्यातून जम्मू काश्मीरला परत जाणं काहीसं मुश्किल झालं होतं। मात्र पुण्यातील बबलू विरजी यांनी स्वतः पैसे खर्च करून 32 काश्मीरी मुलींना जम्मू काश्मीरमध्ये सुखरूप पोहोचवलं आणि त्यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी। 370 कलम रद्द झाल्यानंतर संपूर्ण भारतामध्ये एक आनंदाचं वातावरण आहे, परंतु काश्मीरमध्ये काहीसं तणावाचं वातावरण आहे। त्याचवेळी काश्मीरहून 32 मुली पुण्यामध्ये त्यांच्या ट्रेनिंगसाठी त्यांच्या कामानिमित्ताने आल्या होत्या, परंतु त्यावेळी त्यांच्या घरच्यांची त्यांचा संपर्क तुटला आणि त्याचवेळी पुण्यातील काही शीख बांधवांनी त्यांना मदत केली आणि सुखरूप घरी परत पोहोचवलेलं त्यांना जम्मू काश्मीरमध्ये। ते सध्या आपल्या बरोबर आहे। नेमकी कशा पद्धतीने तुम्ही या मुलींना मदत केलं, कुठं होते ते आणि काय झालं? माझं नाव भोला सिंग अरोरा आहे। मी पुण्यामध्ये सोशल वर्क करतो, शीख समाजामध्ये सोशल वर्क करतो, बाकीचे इथे सोशल वर्क करतो। मला 8 तारखेला संध्याकाळी 5 वाजता रायपूरचे भाटियाजी त्यांचा फोन आला की दिल्लीचे काही लोकांना मदत पाहिजे आणि ते फोन आल्यानंतर आम्हाला असं माहिती पडलं की लोगाव योजना नगरमध्ये काही 32 मुली नर्सिंगचे ट्रेनिंगसाठी आणि प्लेसमेंटसाठी आले होते। ते अडकले म्हणजे त्यांचा संपर्क तुटला होता। ते तर कर्फ्यू लागू असल्याने तिथे त्यांच्या आईवडिलांशी त्यांचा संपर्क तुटला होता, म्हणून ते घाबरले होते की आम्ही कसं घर पोहोचणार, आमचं काय होणार, बाकीचे आमचे काय विषय होणार, कायला परत जायचं होतं, कायला नोकरीबद्दल सांगायचं होतं। आणि जशी जे माहिती पडाली की यांना आपल्याला जे आम्ही एक मिशन ठरवलं होतं दिल्लीचे काही लोकांनी आणि आम्ही की यांना बरोबर घर पोहोचवायचं, त्यांचे काही कोऑर्डिनेटरनी संपर्क केला होता। तर आम्ही ताबडतोब तिकडे योजना नगरला आमचे जे भाईसाहेब होते, रणजित सिंगजी अरोरा, राजपालजी, सगळ्यांना घेऊन आम्ही पोहोचलो तिकडे योजना नगरला। आणि गेल्यानंतर जे परिस्थिती तिकडे योजना नगरला माहिती पडाली, जे हॉलमध्ये ते मुली होते की काही रडत होते, काही घाबरले होते। मग त्यांना विचारलं की बाबा तुम्ही सगळं काळजी करू नका, सगळे एकत्रित या, आम्हाला सांगा तुमच्या नक्की काय प्रॉब्लेम आहे। तर त्यांचं असं म्हणणं होतं की आमची आईवडिलांशी बोलणं होत नाही, आम्ही इथे घाबरलो होलो। मग त्यांना सत्वना दिली आम्ही की घाबरू नका, तुम्ही काश्मीरमध्येच आहे, पुणे हा एक सेफ सिटी आहे, पुणेमध्ये काही होत नाही आणि आम्ही तुमचे भाऊ अंकल आहो। आमच्या मोबाईलमध्ये तुमचे एअर तिकीट येतात, तुमची जे कोऑर्डिनेटर आहे रुकैया किरमानी दिल्लीशी, त्यांच्या आमचं बोलणं झालेलं आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका। आणि मग त्यांच्यासाठी आम्ही जेवणाची व्यवस्था केली, जेवण करून दिलं त्यांना चांगला काउन्सिलिंग करून त्यांना शांत केलं, त्यांना समजून सांगितलं अजिबात नाही, तुम्हाला घरपोच करून देऊ आम्ही तुमच्या वडिलांपर्यंत। आम्ही हे केल्यानंतर मग आम्हाला माहिती पडलं की तिकीट जे आहे ते 2 टप्प्यात झाली, काही पुण्यामध्ये झाली 14 मुलींची तिकीट आणि काही मुंबईमध्ये झाली। मग आम्ही ते प्लॅनिंग अशी केली की 4 गाड्या घेऊन पहिले आम्ही मुंबई एअरपोर्टला त्या मुलींना सोडलं आणि तिथे सिक्युरिटीवाल्याशी बोलून ते त्यांना चेक इन करून दिला, त्यांचे आधार कार्ड दाखवून दिले, त्यांना सगळी परिस्थिती समजून सांगितली की बाबा यांना पोचवायचं असं आहे। आणि त्याच्यानंतर आम्ही पुणे स्टेशनला 17 सीटर बस घेऊन म्हणजे त्या बाकीच्या मुलींना इथे घेऊन आलो। इथे आम्ही टॅक्सी करून दिली आणि आमचे 2 खालसा एडचे युवक होते, त्यांना बरोबर त्या टॅक्सीमध्ये बसून दिला। मुंबई एअरपोर्टपर्यंत आम्ही जे घेतलं होतं फ्रंट की आम्ही आला सेफ पाठवायचे, मग त्यांना बसवला, त्याच्यात ते सगळ्यांना डिवाइड करून ते करून आणि मुंबई एअरपोर्टमध्ये आम्ही त्यांचे आधार कार्ड दाखवून परत सिक्युरिटी चेक करून त्यांना बी सांगितलं की या प्रकारचे आणि दिल्लीपर्यंत आम्ही पोचता करून दिला। आणि दिल्लीपासून मग आमचे पुढचे जे सेवादार होते त्यांनी ते राबवलं, बाकीचे मिशन जे होतं। नाही, आम्हाला खूप आनंद झाला। आमचे जे बंधू तिथे आहेत बलजीत सिंगजी आणि हरमंदिर सिंग आलूवाल्या, तर प्रत्येक मुलीला घरी सोडून गेलेत आणि एक मुली घरी पोहोचल्यानंतर त्यांनी जे मिठी मारून आपल्या आईवडिलाला जेव्हा भेटले तर ते बघून खरं आम्हाला आनंद झाला आणि आम्हाला वाटलं की आम्ही आमचेच मुलींना सुखरूप त्यांना घरी आणलेलं आहे आणि याचा खरं आम्हाला आनंद आहे। पुणेकर म्हणून पण आनंद आहे आणि शीख धर्मी असून पण आम्हाला त्याचा आनंद आहे की जेव्हा त्या मुलींना खरं मदतीची गरज होती आम्ही वेळेवर पोहोचलो आणि त्यांना मदत करून सुखरूप आम्ही घरी पाठवला त्यांना। तर अशा पद्धतीने या 32 काश्मीरी जम्मू काश्मीरच्या हे सगळ्या मुली होत्या, त्यांना सुखरूप या सगळ्या शीख बांधवांनी मिळून घरी पोहोच केलेला आहे। अतिशय आनंदित होत्या त्यामुळे। जर आपण व्हिडिओ पाहत असाल तर घरात जम्मू काश्मीरमध्ये पोहोचून त्यांनी एकमेकांना त्यांच्या आईवडिलांना मिठी मारली, अतिशय आनंद त्या ठिकाणी व्यक्त केला। अशा पद्धतीने या शीख बांधवांनी एक वेगळा या ठिकाणी काश्मीरी सगळ्या बांधवांना मदत केली। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे।